नमस्कार. देवेंद्र फडणवीस सरकारमधील एका मंत्र्याचा राजीनामा आता समोर आलेला आहे. पहिले मंत्री होते धनंजय मुंडे आणि दुसरे मंत्री आता आहेत माणिकराव कोकाटे. दोन्ही मंत्री हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत आणि देवेंद्र फडणवीस सरकारमधील दोन मंत्र्यांचा आता राजीनामा झालेला आपल्याला दिसत आहे. तर आपण काय प्रकरण आहे ते नेमकं पाहूया. तर प्रकरण आहे शासनाच्या अल्प उत्पन्न असलेल्या गटाच्या सदनिका बनावट कागदपत्र बनवून हडपल्या प्रकरणी मंत्री कोकाटे आणि त्यांचे बंधू यांना सत्र न्यायालयाने फेब्रुवारीमध्ये कनिष्ठ न्यायालयाने त्यांना फेब्रुवारीमध्ये 2 वर्षाची शिक्षा आणि प्रत्येकी 50,000 रुपये असा दंड ठोठावला होता. फेब्रुवारीमध्ये हा निकाल आल्याच्या नंतर लगेचच कोकाटेंनी सत्र न्यायालयामध्ये अपील केलं होतं. सत्र न्यायालयामध्ये ही केस चालल्याच्या नंतर सत्र न्यायालयाने ही शिक्षा कायम ठेवली आणि माणिकराव कोकाटेंना काल 2 वर्षाची कारावासाची शिक्षा आणि प्रत्येकी 50,000 रुपये असा दंड ठोठावण्यात आला होता. त्याच्यानंतर माणिकराव कोकाटे उच्च न्यायालयात त्यांनी अपील केलं, परंतु उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळलेली आहे आणि आज माणिकराव कोकाटे यांनी त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. आणि आता त्याचबरोबर त्यांच्या राजीनाम्याबरोबरच त्यांची आमदारकीही धोक्यामध्ये आली आहे. कारण की 2 वर्षापेक्षा जास्त काळ एखाद्या मंत्र्याला शिक्षा झाली, एका आमदाराला किंवा मंत्र्याला शिक्षा झाली तर आमदारकीचा राजीनामा द्यावा लागतो. आता बघूया, जर माणिकराव कोकाटेंना शिक्षा झाल्याच्या नंतर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाच आहे, त्याचबरोबर ते आमदारकीचाही राजीनामा देतात का? येणाऱ्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.